नमस्कार सर्वांना, प्रियांका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे संडे, तर आज आम्ही बाहेर जाणार होतो. तर त्यासाठी सकाळी आम्ही लवकर निघालेलो. हा आमचा अचानक प्लॅन ठरलेला. तर आम्ही चाललो आहे खेडला. तर आज आहे संकष्टी. आज संकष्टी होती रविवारी आणि खूप छान दिवस होता त्या दिवशी. तर आमचं रात्री ठरलं की आम्ही मंदिरात जाऊन येऊया. तर एक माझ्या माहेरची कुलस्वामिनी आहे खेडजाई देवी. तर तिथे आम्ही जाणार होतो दर्शनासाठी आणि म्हटलं थोडं फिरून पण येऊ असं. पण आमचं मंदिरातच पूर्ण दिवस गेलेला त्या दिवशी. तर इकडे खूप ऊन होता आणि रस्त्याची हालत एवढी बेकार होती खेडच्या, कारण इतके खड्डे खूप. आणि त्यात मी साडी नेसलेली, मी वन साईड बसलेली. तर मी एवढा स्कार्फ वगैरे बांधूनसुद्धा मला माती माझ्या एकदम नाकांमध्ये घुसलेली. म्हणजे एकदम श्वास असा कोंडल्यासारखा झालेला, एवढं बेकार रस्ता झालेला. तर इकडे आम्ही मेन रोडला इथे आतमध्ये आलो. खेडच्या स्टँडला जायची गरज नाही आहे. तिथनंच खेडजाईचं मंदिर हे लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट नाही, सॉरी, राईट साईडला वळायचं आहे. इकडे तुम्ही ही दुकानं पाहू शकता. तर तिथनंच जवळ 2 मिनटावरती गणपतीचं मंदिर होतं. हे मला माहीत नव्हतं, पण आम्हाला तिकडं खेडजाईच्या देवळात जाताना अगोदर गणपतीचं मंदिर लागतं. तर मग आम्ही तिथे पहिलं दर्शन करायला गेलो. तर सकाळचे म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही 10 वाजता निघालेलो. खेडला जायला आम्ही 11 वाजेपर्यंत तिथं पोचलो, कारण रस्ताच खूप खराब होता. गाडी फास्ट मारूच शकणार नाही, कारण मी साडीमध्ये, त्यात तन्वी होती, त्यात क्रॉस बसल्यामुळे थोडं सरायला होत होतं, त्यामुळे गाडी हळूहळू घेत होते. तर इकडे तुम्ही पाहू शकता. खेडला आतमध्ये शिरल्यावरच राईट साईडला म्हणजे मार्केटमध्ये आपण आलो. वरती स्टँडला जायची गरज नाही. तर खेडच्या आतमध्ये आलो आपण मेन रोडला की तिथनंच राईट मारायचं आहे आणि समोर तुम्हाला गणपतीचं मंदिर दिसतं. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, छोटंसं, खूप सुंदर होतं. तर तिथं आम्ही जाऊन थांबलेलो. तर मी थांबून तिथं म्हटलं पहिलं आपलं गणपतीचं दर्शन करूया, त्यानंतरला मग आपण पुढे आपल्या देवीचं दर्शन करूया, खेडजाईचं. तर इकडं मी उतरलेली. इथेही मी ओटी बघत होती, पण ते ओटीवाले काकाच कुठे गायब झालेले. तर चला आता आपण दर्शन करून घेऊया. तुम्ही बघू शकता छोटंसंच मंदिर आहे. तिथून मग सरळ मंदिराच्या लेफ्ट साईडने जायचं, राईट साईडला नाही. 2 रस्ते फुटतात, एक राईट साईडला आहे मंदिराच्या, एक लेफ्ट साईडला. तर लेफ्ट साईडने जायचं. तिथनंच त्या गल्लीतून सरळ रोडने गेलं की एक तिथे पोस्टर येतात, खेडजाई मंदिरचं ॲरो दाखवलेलं आहे. तर त्या रोडने सरळ आपल्याला जायचं आहे. जवळच मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तिथं मला वाटतं लग्नाचे कार्यक्रमही होतात तिथे. ते हॉल आहे, 2 आहेत छोटे, एक मोठा आहे, एक छोटा आहे. तुम्ही पाहू शकता. हे खेडजाईचं जागृत मंदिर आहे खेडचं. तर असं म्हणतात की म्हणजे माझ्या माहेरची, माझं माहेर खेडेकर, म्हणजे आम्ही वणवशीचे गवळवाडी. तर तिथले लोक ही पहिली खेडमध्ये होती, आमचे पूर्वज. तर ते लोक मग इकडे दाभोळ साईडला आलेले. तर हे आमची कुलस्वामिनी. इथं तुम्ही मंदिर पाहू शकता, मस्त सुंदर मंदिर होतं. हिचं तुळशीचं वृंदावन मला खूप आवडलेलं. तर इथं ॲक्च्युअलमध्ये 4 देवी आहेत. मला माहीत नव्हतं. हे रेडजाईचं मंदिर आहे, हे रेडजाईचं मंदिर. आणि काय झालं, मी ओटी एक घेऊन आलेली खेडजाईसाठी. तर इथे रेडजाईचं मंदिर आहे, ही तिची बहीण. तर मला वाटलं, मी वाचलंच नाही, मला वाटलं खेडजाईचंच आहे. मला वाटलं 2 देवा एकत्र असतील, वेगवेगळं मंदिर कसं असणार, म्हणून मला वाटलं एकच असणार. मग मी आतमध्ये दर्शन करायला, इथून पाहू शकता, दर्शन करायला घेतलं. मी ओटीही भरली. ओटी भरून मग मी 5-10 मिनटं थांबली. त्यानंतरला मी विचार केला की आता मी प्रदक्षिणा मारून घेते, कारण तिकडं सर्कल होतं जाण्यासाठी, मंदिराच्या गोल फिरण्यासाठी. तर इकडे तुम्ही पाहू शकता, मी मस्त हिरव्या साडी नेसलेली. म्हटलं ओटी भरणार आहे, तर म्हटलं साडी नेसते. तर त्यानंतरला मग तिथून मी प्रदक्षिणा करायला गेली. आणि प्रदक्षिणा करतानाच मला पाठीमागे दरवाजा आहे, तिथे मी बोर्ड वाचला की ते खेडजाईचं मंदिर आहे. मग आता ते खेडजाईचं मंदिर आहे म्हटल्याबरोबर मग मी काय केलं, आता मी ओटी तर एकच आणलेली, मग आता 2 ओट्या पाहिजेत. मग मी यांना पाठवली परत. मार्केट जवळच असल्यामुळे
आम्हाला ती पटकन घेता आली. मग ह्यांना पाठवली मी, तोपर्यंत आम्ही बसलेलो निवांत जरा. आणि मग हे ओटी घेऊन आली आणि तुम्हाला दाखवते पुढे खेडजाईचं पण मंदिर. तोपर्यंत तुम्ही दर्शन करा. खूप सुंदर मंदिर आहे. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये दसऱ्याला आणि आपल्या पालखीच्या टायमाला हे बघा, हे मंदिराच्या पाठीमागे मंदिर आहे, हे खेडजाई मंदिर. आणि हा आपल्या तुम्हाला दाखवते, ते नाव वाचतील बघा. हे एक काळकाई पण आहे याच्यामध्ये. कारण बघा, खेडजाई, रेडजाई, काळकाई, हे जाकमाता असे देवी आहेत. ते 4 जणी बहिणी आहेत आणि एक देव आहेत. तर इकडे हे तुम्ही पाहू शकता. सुंदर मंदिर आहे. पाठीमागे अशी स्पेस जागा आहे. गाव टाईप, म्हणजे आपले गावचे कसे मंदिरं असतात एकदम जुन्या काळातले, त्याप्रमाणे आहेत. इकडे तुम्हाला दर्शन करून घ्या. खूप असं मानलं जातं, खूप जागृत हे देऊळ आहे. तुम्ही खेडमध्ये आलात तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा मंदिराला. आणि आमची जी फॅमिली आहे खेडेकरांची, माझे माहेरची लोक, त्यांनी तर नक्की इथे यावे आणि दर्शन करून जावं. तर इकडे पाया पडून घेते मी पण प्रदक्षिणा करून घेतली. त्यानंतर अजून तुम्हाला बाहेर जुचा परिसर मी दाखवते. तर हे बघा, हे आहे रेडजाईचं मंदिर. त्याच्या अगोदर आहे खेडजाईचं मंदिर. ते मस्त इथे छोटंसं इथे हे पण एक छोटंसं म्हणजे देऊळच आहे छोटंसं त्याच्या आतमध्ये. आणि अजून हे तुळशीचं वृंदावन बघा, खूप सुंदर असं वाटत होतं की ते हवेत आहे की काय, कारण खालती ते त्यांनी एकदम वरच्यावर आहे बघा, हे वरच्यावर आहे असं वाटतं. आणि हा पुरा परिसर खूप हिरवगाळ होतं. एवढे ऊन होतं तरी पण ऊन लागत नव्हतं, खूप गार वाटत होतं. आणि त्यानंतरला इथे आता तुम्हाला दुसरं एक मंदिर आहे. हे मला शंकराचं मंदिर आहे. हे दाखवूया, आपण दर्शन करूया चला. बघा, जांभळेश्वर असं नाव आहे देवाचं. तर हे शंकराची पिंडी आहे इथे. हे पण एकदम खूप, मला वाटतं हे खूप जुन्या काळातले मंदिर आहेत. ही आपली कशी ग्रामदैवत असतात तशी ही ग्रामदैवत आहे तिथली, खेडजाई, रेडजाई. तर मग इथून आम्ही दर्शन घेऊन आम्ही, तुम्हाला सांगते, तन्वी खूप वेळ खेळत होती तिथे, त्यामुळे आम्ही निघालो नाही. कारण आम्ही संध्याकाळी रिटर्न, म्हणजे थोडं ऊन कमी व्हायची वाट बघत होतो. तर मग आम्ही 3-4 वाजता आम्ही तिथनं निघालो. म्हणजे अख्खा दिवस आमचा त्या मंदिराशी गेलेला आहे. थोडंसं तन्वीला खायला वगैरे मी घेऊन आलेली. म्हटलं बाहेर जायचं तर आपलं व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर आम्ही घरी आलेली. तर इकडे आमची छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही पेंटिंग घेतलेली आहे. त्याची लाईटीचंही काम झालेलं आहे. तर कशी वाटते पेंटिंग मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला ब्लॉग तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.